काळी मैना दिसतेस तरुण तरुण. काय अर्थ पुरत आहेत मला. होईल करोना जाशील मरून. लोक तुला टाकत्याल घे ग प्रेम करून. म्हणजे परमार्थाला काय आग लागते का? लय अवघड आहे. मला मला म्हणजे असं कधी कधी वाईट वाटतं. आम्ही एवढा तुकाराम गाथा चालला तरी आम्हाला एवढे अवघड शब्द सापडले नाही. हे शब्द कोशात तरी कुठल्या गेले? आग बाय आग बाय आग बाय. संग माय मावल्या आमच्याकडे बऱ्यापैकी सणाला किंवा होळीला पुरणपोळीचा स्वयंपाक करतात. तुमच्याकडे करतात? तुम्ही आहेत का गेलात? बाईची जात लय उलटी. हिला बोल म्हणून तवा कधीच बोलत नाही. ह्या बाबाची जिंदगी गेली बाय ग बस बाय ग बस तरी अजून बाई ग बसली नाही. हित बोलत नाही. काय करावं महाराज. आणि पुन्हा आम्ही म्हणायचं द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठे व्यवस्थापक आहेत बाया. बायांनो तुमचं काही चुकत नाही. तुम्ही लय गोड आहे. फक्त मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. लेकरू रडायला लागल्यावर तुम्ही त्याच्या हातात हारीपाट देता का? काय देता का? अजून तोंड घेऊन मोबाईल बी म्हणते त्या. म्हणजे चांगली गोष्ट आहे म्हणा की मोबाईल द्यायची आहे की नाही. गोड आहेत माय तुम्ही मोबाईल देता. म्हणजे तुमच्या मोबाईलचा परिणाम बघायचा तुम्हाला. पोरांनो ताट बसा रे. लईच रंगेल ती रे. सगळी रंगेल रंगेल बसेल. रंगेल रंगेल रंगलेली बसा महाराज. लय लेट पोचू द्यायचं नाही. पोचला तर पटकन पोचला पाहिजे. हा कळले. ताट बसा पोरांनो. ताट बसा रे दादा. चला लुक ॲट हिअर. म्हणजे एखादा इंग्लिश मिडियमचा असेल तर धोबी का कुत्ता घर का ना घाट का. त्याला मराठी येईना आणि इंग्लिश येईना. एक पोरगा तर अभ्यास करून करून एवढं कन्फ्युज झालं. त्याच्या घरी मी गेले म्हणलं पप्पा काय करतात. म्हणलं स्वयंपाक करतात. म्हणलं मग मम्मी काय करते. मला दाढी करते. पुन्हा दुसऱ्या दिवशी मला कळलं महाराज ती पप्पाला मम्मी मम्मीला पप्पा म्हणायचं महाराज. अरे लईच व्याकार असतं ते इंग्लिश मिडियम वाल्याची. ताट बसा पोरांनो. ताट बसा ताट बसा रे दादांनो. चला माझ्याकडे बघा. पटपट उत्तर द्या पोरांनो. यात मी जे करते त्याला काय म्हणतात. सॉरी तुम्ही काय ऐकताय. मोठ्याने बोला काय ऐकताय. काय ऐकता रे पोरांनो. मोठ्याने बोला काय ऐकताय. नशीब कीर्तन तरी म्हणले डोंबऱ्याचा खेळ तरी म्हणले नाही. तेवढं तर माहिती पोरा स्वराला. पोरगी कीर्तनच करते. पोरांनो पटपट उत्तर द्या. पटपट आधी ताट बसा. हा माझ्याकडे बघा. आणि पटकन मोठ्या आवाजात स्पीक लाऊडली मोठ्या आवाजात उत्तर द्या. पटकन. या 2 महिन्यात गाजलेला पिक्चर ज्यामध्ये श्रीवल्ली गाणं होतं. पिक्चरचं नाव गोड आहे महाराज. पुष्पा महाराज. बरा इकडे बघ. पटपट उत्तर द्यायचं. हे जरा नवीन झालं. जरा जुनं सांगा. गेल्या 4 वर्षात गाजलेला पिक्चर ज्यामध्ये झिंगाट गाणं होतं. कैलासावर बसलेला महादेव आहे तो. इकडे 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 हा इकडे बघा. हे पोरांनो उत्तर दिलेलं इकडे बघा. पटपट उत्तर द्या. सैराट मधल्या हिरोचं नाव. ह्याच्या माईबापाची गाठच घेते कीर्तन संपत. कुठला श्रावण सोमवार केलता म्हणते हे महादेव जन्माला घातला. श्रावण सोमवारचा प्रसाद येणारच त्यो. तुम्हाला कळत नाही. अशी लेकरं काय उगाच जन्माला येत नाही. हे अशी उगाच येतात. तसल्याला कष्टच घ्यावं लागतं. मग नावच काढायचं नाही दादा. काय सांगायचं तुम्हाला. अरे लय योग याग विधी करायला लागते. सोपं आहे का. शिस्तीत घ्या शिस्तीत घ्या. झालं पोरांनो. अजून एक वाढलं वाटतं. नारद मुनी आला नारद मुनी आला ना. आता कैलासात नारद मुनी नको होय दादा. आला आला आला. पण पटपट उत्तर द्या. सैराट मधल्या हिरोईनचं नाव. किती गोड लेकर आहे तुम्हाला. पोरांनो चल जाऊ द्या. मी म्हणते त्याच्या पुढचं म्हणायचं. म्हणते त्याच्या शांत गेली शालू गेली. आता कुणाचं नाव आला.
जेव्हा बघतीस तू माझ्याकडे मला माझ्या मामाची ही पोरगी एका नंबर दिसते साडीवर आधी पप्पाला सांग गाडीचा हप्ता फेडाय पप्पानं फेडलं की फिरव महाराज काय गोड लेकर आहेत रे हुशार आहेत महाराज पोरांनो शेवटचा प्रश्न ज्ञानोबारांच्या हरिपाठातला उभं राहिले कोणीच बोलायचं नाही ज्ञानोबारांच्या हरिपाठातला 4थ्या क्रमांकाचा अभंग कुठला कैलास वादच झालं तेव्हा रावणानं कैलास उखडलं काय की चूक यांची लेकराला पुस्तक वाच वाच म्हटल्यावर माय लेकरू पुस्तक वाचत नाही तुम्ही पुस्तक घेऊन बसा लेकरू पुस्तक वाचल्याशिवाय राहणार नाही हे सगळ्यात मोठी सत्यता आहे आधी तुम्ही करा लेकरू करेल मी खरंच प्रामुख्याने असं म्हणत नाही की तुम्ही गाणे ऐकू नका तुम्ही पिक्चर बघू नका हे बघा दादा आम्ही काही देव नाही खरंच नाही आम्ही ते रथ आहेत ज्या रथामध्ये संतांच्या पादुका आहेत तर त्या रथाला किंमत आहे जोपर्यंत आमच्या संतांचे विचार आहेत तोपर्यंत आम्हाला किंमत आहे असं नाही की तुम्ही पिक्चर पाहू नका गाणी ऐकू नका सगळं करा पण मर्यादा ओलांडू नका लिमिट क्रॉस करू नका आपल्या पोरांनी लिमिट क्रॉस केलं यांना वाटतं या गोष्टीमध्ये पैसा आहे दादा पैसा सगळीकडे आहे पैसा कमवायचा अवघड नाही मायबापा हो पैसा कुठं खर्च करायचा याची अक्कल पाहिजे नाही तर शाहरुख खानच्या पोरासारखी हालत होती बापाकडे पैसा कमी नव्हता पण पोराला अक्कल नव्हती कुठं खर्च करावा पण बापाची बी गेली पोराची बी गेली चुकीचं काय तर इट इज माय आयडल आमच्या पोरांचं आयडल आहेत ते आमच्या मोबाईलला डीपी आहेत त्यांचं आमच्या स्टेटसला गाणी आहेत त्यांची माझा बाप शेतकरी आहे कष्ट करून पैसा कमवतोय आणि माझ्या बापाचा कष्टाचा पैसा आम्ही त्याचे पिक्चर बघायला खर्च करतोय नाही तुम्ही स्टेटस ठेवा तुम्ही डीपी ठेवा दादा मी तुमच्या बहिणीसारखी पायाला हात लावून तुम्ही तरुण मंडळी कीर्तनाला दिसतीये अरे ऐका विनंती माझी अरे व्हा सामर्थ्यवान व्हा मावळे व्हा कार्य करते नको कळलं त्यालाच कळलं वय नाही तुमचं हे जे 18-20 पोरं आहेत ना ह्यांचा फक्त यूज अँड थ्रो होतो राजकारणात फक्त झेंडे फिरवायला गाड्या पळवायला तुम्हाला कळत नाही दादा क्वाटरीसाठी कोंबडीसाठी साहेब 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 भिकारी का पाया पडतो का साहेबाचे अरे एवढंच भिकारी व्हायचं तर होई ना भिकारी पंढरीचा वार करी होई ना भिकारी राजायाची कांता काय भिका मागे म्हणाची आज ओगे आम्ही दैवाचे दास नको दादा लाचारी करायचं तर वेळ अजून आपल्यावर आलेली नाही अरे कष्टाची शिडी खा पण भ्रष्टाचाराची ताजी खाऊ नका ही विनंती महाराज माझी काही गरज नाही थोडं बदला रे दादा थोडं बदला आणि ही लाचारी करताना लोकांच्या पाया आज जर तुम्हाला वाईट वाटलं तर मला सांगा पण आज जर कोणाला म्हटलं ना तुला सरपंच करतो धर्म बदल तर लोक धर्म बदलायला तयार होतील म्हणतील सरपंच तर होतोय धर्म बदलला म्हणून काय जात आहे तसं बी खरंय म्हणा 100,000 मतदान करणाऱ्या आपल्या जाती आपल्याला इतिहास देव देश धर्म काय कळणार आहे आपलं कसं आहे माझी गाडी माझी माडी माझी दाढी माझी बॉडी माझ्याच बायकोची गोलगोल साडी बस तुझी दाढी जळू दे पण माझी पिढी पेटू दे अशातल्या जाती आहेत दादा आपण काही घेणं देणं नाही आपल्याला कशाचं ना देवाचं ना देशाचं ना धर्माचं ही लाचारी करत असताना एकदा शंभूराजांचा चेहरा डोळ्यासमोर आला आठवा 42 दिवस माझा राजा तडपडत होता झाडाच्या साली काढतात ना तशा अंगाच्या साली हलकटांनी काढला होता
रोज एक अवयव कापला. झालेल्या जखमेला त्रास बाबा, पण तिकटाची मिठ्या चोळून माझ्या राजाच्या अंगावर केली. तुम्हाला म्हणून सांगते बरं का, 6,00,000,000,000,000 पुन्हा एकदा ऐका, 6,00,000,000,000,000 एवढ्याच तख्त शंभू राजांना प्रदान करतो असे मुघल म्हणत होते. पुन्हा एकदा ऐकताय, 6,00,000,000,000 एवढ्याच तख्त, एवढ्याच राज्य मुघल छत्रपती शंभू राजांना बहाल करत होते. आत एकच होती, फक्त नजर झुकवायची. सांगा आमच्या पोरांना. प्राण कंठापर्यंत आला होता माझ्या राजाचा. रोज अवयव कापला होता. पायाची, हाताची बोट, नाकाचा शेंडा, कानाचा शेंडा उडवला होता माझ्या राजाचा. सांबा नजर झुकाओ, कब तक नहीं झुकाता. देखते तळपती सळई आगेत घातलीये, आगेतली सळई नजरेत घुसणार आहे. 2 बोटाचं अंतर आहे. आखरी बार पूछ रहा हूं सांबा, बात मान लो, जिंदगी से हाथ गवा बैठोगे. बात मान ली तो इस तख्त का शहनशाह बना देंगे. छती फुगवली आहे, नजर वर केली आहे आणि मान वरी करून शेवटच्या काळात माझा राजा म्हणतोय, ए नालायका, अरे काय मारायचं ते मार, काय माझ्या जीवाची लाहिलाई करायची ते कर. जोपर्यंत अंगात शेवटच्या रक्ताचा कण आहे, तोपर्यंत श्वासात श्वास आहे, तोपर्यंत हा शुभाचा छावा तुझ्यासारख्या हलकट कुत्र्यासमोर नजर झुकवणार नाही. या मातीत जन्माला आला. आदर 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 करा. विनंती आहे माझी, पैशा पायी कुणाच्या पाया पडू नका. बदला रे, सगळीच पोरं वाईट नाही. 2-4 बोटावर मोजणे इतकी पोरं वाईट सोडली ना, अरे कौतुक वाटतं त्या पोरांचं जे सप्त्यामध्ये पंक्ती वाढायला असतात. अरे कौतुक वाटतं त्या पोरांचं जे कीर्तनात टाळ घेऊन उभं असतात. अरे कौतुक वाटतं त्या पोरांचं जे स्वतःच्या सामर्थ्यावर मायबापाला थाटात जगावतात. अरे कौतुक वाटतं त्या पोरांचं अर्धा एक इंच छाती कमी पडली म्हणून माझा भाऊ पहाटे 3:30-4 ला उठतो, गावाच्या फेऱ्या मारतो, शरीर कमावतो, पण स्वतःच्या रक्षणासाठी नाही, देशाच्या संरक्षणासाठी. अरे कौतुक वाटतं त्या पोरांचं. अरे कौतुक वाटतं त्या पोरांचं जे पाकिस्तानच्या बॉर्डरवर छत्रपती शिवरायांचं पुतळं उभं करतात. अरे कौतुक वाटतं त्या पोरांचं दादा, का वाटू नये. अभिमान आणि स्वाभिमान वाटावे अशी संतती नाशी तरुण मंडळी माझ्या महाराष्ट्रात आहे. आणि त्याच महाराष्ट्रात गर्लफ्रेंडला गडावर घेऊन जाणारी नालायक मंडळी सुद्धा आहे. का रे पोरांनो, आपल्या बापाची इस्टेट आहे का आजनं 7-12 नावावर केलता. लाज नाही वाटत? दारू पिऊन गड चढता, पार्ट्या करायला गडावर जातात, तिथला एक एक दगड रक्ताने माखलेला आहे. माझ्या मावळ्यांनी त्याच्यासाठी प्राण गमावलाय, तेव्हा ते गड किल्ले हातात आले. असं दगडावर दिल काढता, त्या दिलात बाण काढतो. तो बाण तुला घातला पाहिजे, तू भेट फक्त मला. मला लय वाटतं पण माझा जीव कमी पडतो. देवानं माझं ऐकावं दादा, मी सगळी सुधरवी. हा फक्त बंकट मी महाराजांच्या कृपा आशीर्वादानं, संतांच्या कृपा आशीर्वादानं आणि देवाच्या कृपा आशीर्वादानं, राम हरिबाबांच्या कृपा आशीर्वादानं फक्त या पावसाचं खातं या पट्ट्याच्या हातात आलं पाहिजे. अशी मजा करीन ना राव तुमची. जी माळकरी त्याच्याच वावरत पाऊस, जी माळकरी नाही त्याच्या बांधानं नेणार, पण वावरत टुबुक सुद्धा नाही. असं कीर्तन करायचं फुललं पाहिजे. आणि जी सप्त्यात आडकाटा घालतंय त्या नासक्याचं असं जळलं पाहिजे महाराज. जे सोमवारी मटण, एकादशीला दारू, आम्हाला टाळखोटे म्हणतंय, तसल्या जातीला तर 8 रणात घातलं आणि त्याच्या एकट्यावरच पाडणार. तुम्ही म्हणसाल पाऊस, गारा असा ठोकणार आणि पुन्हा वर्ण म्हणणार. आता कसं वाटतंय ती म्हणलं पाहिजे गरगा, देव आपला ऐकणार. पण मी काय म्हणते, जरा लांब पडायला ना कनेक्शन. आधी माझं पुन्हा देव, त्यापेक्षा तुम्हीच माझं ऐका. फार अवघड नाही दादा, साधं आहे. नीतिमत्ता आणि कर्मसत्य ठेवा. तुम्हाला सांगते माय माऊल्या, लय सोपं आहे. तुम्ही तर फक्त तोंडच स्वच्छ ठेवा, नीतिमत्ता मरू दे तिकडे. हा लय अवघड आहे. तुम्हाला सांगते बरं का लोंढे गुरुजी, भाऊ कुठे गेलं? भाऊ गेलं काय? नाही हाय तर गेलं कसं म्हणतो? हाय तर महाराज पूर्ण वाक्यात बोलत जा रे, बाहेर गेले.
असं बोला. हा चला. मराठी भाषा आहे, वळण तशी वळती. भाषेचं फार अवघड आहे आपल्याकडे. या मग महाराज सुंदर असं गोड नियोजन बघा. इमानदारीने सांगा बरं का. तुम्हाला म्हणून सांगते गुरुजी, तुम्ही जेवढे पत्रिका बित्रिका छापता की नाही, काही सुद्धा गरज नाही तुम्हाला छापायची. तुम्ही फक्त मी सांगितलेलं काम करीत जा. सप्ताह जवळ आला की 2-4 गावातल्या बायका गाठायच्या. एकीच्या कानात जाऊन सांगायचं. आणि तिला सांगताना आवर्जून म्हणायचं कोणाला सांगू नको. ह्याच्यापेक्षा नाही दुप्पट पब्लिक जमलं तर माझं नाव दुसरं ठेवा महाराज. कारण बाईला सांगू नको म्हणाल ती गोष्ट बाई प्रामुख्याने. हे तुम्ही वाईट आहेत असं नाही, फार गोड आहेत महाराज. आज छत्रपती पोटी ज्या माईच्या जन्माला आली ती बाई एक स्त्री होत. अरे कुस पावन होती, काय संस्कार होते माझ्या आईचे. आता काय काय बसलेले म्हणते लयच उतू येते ग. भांडवल सुटली काय बोलणाऱ्याचं मला सगळंच माहित झालं. बोलणारे असेच बोलतात का लयच नाचती. माझ्या राजाच्या इतिहासाला भांडवल करायची गरज नाही, फक्त जाणीव आहे. वैद्य ने हमें बीमार लिख दिया, रोग पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया. शुक्रगुजार रहेंगे हम उस वैद्य के जिसने दवा में छत्रपती शिवाजी महाराज का नाम लिख दिया. औषधही तेच नशा ही नशा उतरवायची ना औषध तेच. आणि मी तर म्हणते इथं नाचावं, इथं नाचा नाही आपली नाचतात ना. कलवरीकडे बघू बघू, जेवढी कलवरी सुंदर तेवढा डान्स भारी महाराज. भक्ती सतो मला भिकारी झाल्या नाचते. ह्यांना काय बरोच ह्यांना फक्त वाजलं पाहिजे. अवघड आहे म्हणजे इथं नाचणं चुकतं तिथं नाचणं योग्य हे काही मला कळतच नाही दादा. म्हणजे पैसे घेऊन कीर्तन करणं वाईट आणि आम्ही पैसे घेत नाही हे सांगून मोठं बांधणं योग्य. कळलं त्यालाच कळलं. त्याच्यापेक्षा सांगून घेतलेले बरे ना दादा. चला या जागेवर या. म्हणून तुम्हाला सांगते मग फार अवघडात शिरू नका, फक्त व्हायचं आहे ना साधा परमार्थ. साध्या गोष्टी आम्हाला कळतच नाही दादा. आमचं फार अवघड झालंय. म्हणजे मी तर म्हणते ह्यांना साधं काही कळतच नाही. मी असं नाही म्हणत की तुम्ही साधे अहो हित घर म्हणतं सोडा अभंग तर सोडा. ह्यांना साधी गाणी सुद्धा पटत नाही, अवघड गाणी. मला जुन्या काळातली जुन्या पिक्चर मधली गाणी सुद्धा गोड होती. तुम्ही ऐकलं आजोबा बरेच दिसतात पुढे. जुनं सगळं गोड होतं, अर्थपूर्ण होतं, साधं होतं, समजेल असं. ऐरणीच्या तेव्हा तुला ठिणगी ठिणगी बाहुते माया तुझी लक्ष्मीच्या हातातली गौरी भारी भारी किडा किरपा तुझी आमावरी तुला घेते राहुते. आजकालची गाणी नाही काय मी सांगू लय ओंकार महाराज लय गोड गाणी. काळी मैना दिसते काय अर्थ करून होईल करोना जाशील मरून लोक तुला टाकत्याल घे प्रेम करून. म्हणजे परमार्थाला काय आग लागते का लय अवघड माणूस. मला म्हणजे असं कधी कधी वाईट वाटतं. आम्ही एवढा तुकाराम गाथा चालला तरी आम्हाला एवढे अवघड शब्द सापडले नाही. हे शब्द कोशात तरी कुठल्या गेले. आगो बाय आगो बाय आगो बाय. एवढा अवघड शब्द सापडला का महाराज आपल्याला. तुकोबरायला सापडलं नाही, नाथ बाबाला सापडलं नाही, नामदेव राहिले ह्यांना सापडलं कुठं. बरं हे कळतंय तरी बदाम बदाम कच्चा बदाम ह्याचा अर्थच काय मला अजून. अरे का पकायचा तुमचा बदाम पकेल कुठली कळलं असं तरी म्हणा. लय येडी लोक रे दादा. हे मला तर इतकी शहाणी भेटते ती.